हा बोल मंजिरी. स्वप्नील, तू आज संध्याकाळी येणार आहेस ना नक्की? म्हणजे माझ्याकडून तर कन्फर्म आहे. का काही प्रॉब्लेम आहे? अरे नाही नाही, प्रॉब्लेम असं नाही. ऍक्च्युली बाबांना चेकअप साठी न्यायचं होतं. हो ठीक आहे, मी नंतर कधीतरी येईल. कॉफी काय केव्हाही पिते. बरं मंजिरी, बाबांना डॉक्टरांकडे नेताना मी येणं आवश्यक असेल तर मी. अरे नाही नाही, तसं नाही. इनफॅक्ट मी सुद्धा जाणार नाही. काकाच जाणार आहे बाबांना घेऊन. पण म्हटलं एकदा तुला फोन करून कन्फर्म करून घ्यावं म्हणून फोन केला होता. अगं म्हणालो ना माझ्याकडून कन्फर्म आहे म्हणून. पण मंजिरी, घरात कोणी नसताना मी येणं तुला ऑकवर्ड वाटणार असेल तर मी. अरे नाही नाही, तसं नाही. खरंच तसं काही नाहीये. असो, आपण ही चर्चा इथेच थांबवूया का? तू संध्याकाळी येतोयस कन्फर्म, ठीक आहे? ओके, मी 7:30 पर्यंत पोहोचतो. ओके, बाय बाय. तर संजय, मी आज जरा लवकर निघणार आहे. तुझी कामं उरकली की तू येईल. ओके. हॅलो विरंगा, ऐक, आज संध्याकाळी तू सरनाईकांकडे जाऊन बस. जाऊन बस म्हणजे? जाऊन बस म्हणजे जाऊन बस. अरे पण का? हा, स्वप्नीला संध्याकाळी तिथे जाणार आहे आणि मंजिरी तेव्हा घरी एकटी असणार आहे. पण हे तुला कसं कळलं? कसं का विचारू नकोस प्लीज, मी सांगतो तेवढं कर. मंजिरी एकटी घरात असताना हा स्वप्नील तिथे जाणं. ओके, कळलं कळलं. तर माझी संध्याकाळी 7 वाजता त्या रोडे बरोबर मीटिंग आहे. ती मीटिंग झाली की जाईन लगेच. ऐक, हा 7:30 वाजता तिथे जाणार आहे. त्याच्या आधी पोहोच प्लीज, उशीर करू नकोस, कळलं? मी पोचतो, डोंट वरी. ओके ओके, बाय बाय. मालक मालक मालक, ते आले. मोतीवाले बाई आल्या. संख्ये आमचं हेअरस्टाईल व्यवस्थित आहे, आमचा भांग व्यवस्थित पडलाय. पण आम्ही जे पावडर लावले ते व्यवस्थित स्किन मध्ये मर झाले ना, म्हणजे आम्ही खाना शेंगदाणा वाटत नाही, माणूस वाटतो ना आम्ही. बरं, परफ्यूमचा स्प्रे कसा वाटतोय? म्हणजे डिओचा आता व्यवस्थित आहे ना, म्हणजे वास येतोय ना, तुम्हाला कळतं ना आम्ही ते लावलंय म्हणून. ते बरं, हे जुन्याच मापावर आम्ही नवीन कपडे शिवलेत, ते आमच्या फिटिंगला व्यवस्थित बसलेत ना. म्हणजे होऊ द्या खर्च, पण शिवायचे 3 जोड. कसं आहे, भेटीला बस. अहो पण मालक, मोतीवाल्या बाई आलेल्या नाही आहेत. ते अजयराव आले आहेत, तेच सांग. संख्येत तुम्हाला तुमच्या जीवाची अजिबात पर्वा नाही. ठीक आहे, तुमचं सोडा. तुम्हाला संख्ये बहिणींच्या जीवाची ही अजिबात पर्वा नाही. What about little Sankesh, the curly hairs of yours? पण मी हाकला त्याला, त्या खोपकरला हाकला. इथून हाकलून दे त्याला. इथं आम्हाला फक्त आमच्या मोतीवाल्या बाईलाच भेटायचे. तांबडे बाबांची तशी इच्छा आहे. जय तांबडे बाबा, हाकला त्याला. अहो पण संख्या, आम्ही तुमच्या काल उजव्या गालाचा मुका घेतला होता, आम्हाला डाव्या गालाचा मुका घ्यायला लावू नका. घेतला, हाकला त्यांना. जी, हाकला त्यांना. जी. तिच्या पायाखाली उशी द्या. सावकाश सांभाळून बस बे. बस, सावकाश मागे टेक, सावकाश. हा, पाय ठेवू याचे. सर हळूहळू. थांबा थांबा, तिला बसू दे टिकून. सावकाश. बरं वाटतंय का आता? हा, बरं झालं, रिलीफ येतोय ना? हो. आता तोपर्यंत पाय बरा होत नाही ना, तोपर्यंत इथून कुठेही जायचं नाही. हा, मावशी, मी इथे राहिले तर सत्यजितला
मी त्याच्याशी बोलते. हं? आणि प्रिया, अगं तुझा अपमान करायचा हेतू नव्हता ग त्याचा. त्याची अडचण थोडी समजून घे की तू. मला सगळं समजतंय. सत्यजितची अडचण मी आहे, म्हणूनच मी इथे राहिलेलं बरं नाही. वय महामोड का पाय घेऊन कुठे जाशील? अगं पण डॉक्टर म्हणाले तर फ्रॅक्चर नाहीये म्हणून. मग काय झालं? अगं तेच तर. आता डॉक्टरांना कळतच नाहीये तुला नेमका मार कुठे लागलाय ते. हा, आणि जोपर्यंत एक्सरेचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांना सांगता पण येणार नाही ग. पण तुला पाय जमिनीवर टेकवता येत नाहीये, त्याच्यातनं कळा जात आहेत, हे तरी खरंय का नाही? हो. आणि हा असा पाय घेऊन तू मैत्रिणीकडे जाणार आहेस हं? हे घर असताना तिथं तुला काही लागलं सवरलं तर कोण करणार तुझं? मावशी मला कळतच नाही, मी का नेहमी ओझं बनून राहते तुझ्यावर. माझं नशीब नेहमी मला हीच शिक्षा का देतं? आता मुस्काटा दे ना जास्त बोलशील तर. मला फक्त सत्यजितची काळजी आहे म्हणून मी हे सगळं. तो बघेल, त्याचा तो समर्थ आहे. हं? वत्स, तुम्ही जरा हिच्या बरोबर बस. हं? मी हळद घालून दूध घेऊन येते. हं? हळद चांगली हाडांसाठी, आणि रोज एक ग्लासभर तुला दूध सुद्धा घ्यायला. काय सुहासरावांचा फोन आहे का? त्यांना सांग मग. एक मिनिट. हॅलो, बोल सोना. काय करतेस? काय नाही, हेच आत्ताच आवरून झालं, टीव्ही बघत बसलीये. बरं ऐक ना, मी आमच्या कंपनीच्या एमडींना भेटलो. त्यांना मी आपली सगळी केस नीट समजावून सांगितली. ते मला म्हणालेत मी विचार करून सांगतो. उद्या इकडे सुट्टी आहे. परवा त्यांनी परत भेटायला बोलावलंय. ओके. आणि माझी आठवण येते. खूप येते. मला पण. काम झालं की मी लगेच येणार आहे शोना, आणि मग तुला सोडून कुठेच जाणार नाही. आय नो बेबी. बरं ऐक ना, मी माझं मोबाईलचं बिल भरायला विसरलोय. नेहमीच्या शेल्फवर ठेवलंय, तेवढं जाऊन जरा भरशील का गॅलरीत? कारण उगाच नॉन पेमेंटमुळे त्यांनी जर माझा फोन डिस्कनेक्ट केला ना तर राडा होईल. शेल्फ वर ठेवलंयस का? हो. हो चालेल, मी भरते. थँक्स. मिस यू. मी टू. बरं, मी आता फोन ठेवतो, कारण इकडच्या एका HR मॅनेजर बरोबर जेवायला जायचंय बाहेर. बाय. बाय. प्रिया, आत्या, सुहासला नाही माहिती मी इथे आले राहायला. अगं पण तू का त्यांच्यापासून लपून ठेवलंस? त्याला नाही आवडणार. म्हणजे मला नाही माहित हे सगळं ऐकल्यावर तो कसा रिॲक्ट होईल. मंजिरीला कळलं तर तिला काय वाटेल? ही जशी सत्यजितला काळजी आहे ना, तसंच सुहासला काय वाटेल ही मलाही काळजी आहेच ना. अगं सुहासरावांनी स्वतःहून मला सांगितलं त्यांच्या मनात कुठला बी गैरसमज. पण तरीही मी आणि सत्यजित एकाच छताखाली राहतोय ही कल्पना त्याला नाही सहन होणार. मला मान्य आहे त्याचं मन खूप मोठं आहे, पण आणि मी ज्या परिस्थितीत इथे राहायला आले ते सगळं मला त्याला नाही सांगायचंय.
म्हणजे तो इथे नसताना दादाच्या गुंडांनी मला त्रास दिला, माझ्यावर हल्ला केला, हे जर मी त्याला सांगितलं ना तर तो तिकडची सगळी कामं टाकून इथे निघून येईल. नाही बरोबर आहे वंच, ती म्हणते ते अगदी बरोबर आहे. सुहासरावांना न कळलेलंच बरं. हे बघ, आणि आमच्या घरातूनही कोणीही सांगणार नाही त्यांना. हा, तू नको त्याची काळजी कर. तू फक्त आता आराम कर आणि लवकर बरी हो. हं? मी आले तुझ्या बंद कर. अगं पण प्रिया, सुहासराव मला स्वतःहून बोलले की त्यांच्या मनात आई ग, आत्या खरंच खूप खूप दुखतंय. मी जरा पडते, थोडं बरं वाटेल मला. हा ठीक आहे, आराम कर. हो. क्या बात आहे, जगातल्या सर्वोत्तम कॉफीचा शोध आज इथं येऊन संपला. क्या बात आहे म्हणजे. थँक्यू. नाही, लिटरली म्हणजे अंटार्क्टिका सोडलं ना तर जगातले जवळपास सगळे खंड फिरून झाले. अशी कॉफी नाही मिळाली कुठे. स्वप्नील, बास आता. नाही अगं, खरंच सांग, ते बाहेर गेलं ना की मग आपल्या घरच्या जेवणाची खरी किंमत कळते. तुला सांगतो, अमेरिकेत असे हाल व्हायचे ना, रोज आईला फोन करून रोज रडायचो. शेवटी 3 महिन्यांनी एक नेपाळी कुक मिळाला, अफलातून जेवण बनवायचं. तर नेहमी म्हणायचो मी, जर तू बाई असतस ना तर तुझ्याशी लग्न केलं असतं. तसं मी तुला म्हणजे हे तुझा सत्कार करायला पाहिजे. एक्सक्यूज मी, सॉरी, घ्यावा लागेल. आईचा फोन. हा मा बोल. नाही, सरनाई काकांकडेच आहे. हो हो हो, आता बरे आहेत ते. मग आपण का नाही, हे बघ, माझा अजिबात लग्नाला विरोध नाहीये. मग मी तुला सांगितलं होतं ना, हे असं ऑनलाईन शॉपिंग केल्यासारखं लग्न नाही करायचंय मला. अगं बाई, होत असतील ना लोकांची लग्न वेबसाईटवरून, पण मला नाही करायचंय. हे बघ मी अजिबात तिला भेटायला जाणार नाही. हे बोलतानाच मला माहिती की आता तू ठरवलंय म्हटल्यानंतर मला भेटायला जावंच लागणार आहे. हा पण दिस इज फॉर द लास्ट टाइम. ठीक आहे, यानंतर नाही. आपण बोलू, नंतर बोलू. बाय. काय रे, काय म्हणाले? हे आमच्या मातोश्रींनी कुठल्याशा वेबसाईटवरून कुठली तरी एक मुलगी पाहिली आहे. आज तिला भेटायला जावं लागणार. अरे वा, मग प्रॉब्लेम काय? भेटण्यात कसला आला प्रॉब्लेम? पण जिची आपली ओळख नाही तिला. ओ, म्हणजे ओळखीतल्या मुलीशी लग्न करणार आहेस तू? नाही म्हणजे तसं नाही अगं, पण आता ही जी कोणी मुलगी आहे तिला मी भेटायला जाताना मी हेच डोक्यात ठेवून जाणार की ही मुलगी माझ्या बायकोच्या स्पेसिफिकेशन मध्ये बसते की नाही. जर बसत नसेल तर डायरेक्ट रिजेक्ट. बरं, हे ठरवायला अवधी किती, फार तर 1 नाही तर 2 भेटींच. तू सांग म्हणजे एखादी मुलगी आपल्या ओळखीची असते, आपली तिची चांगली मैत्री असते, आपण तिच्याकडे मैत्रीण म्हणून बघताना आपला दृष्टिकोन अगदी न्यूट्रल असतो. आणि मग हळूहळू गोष्टी बदलतात, आपण तिच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला लागतो. आणि
जास्तच बोलतोय का? नाही नाही तसं नाही, पण आता यावर मी काय बोलणार. मला पाहायला आलेला पहिलाच मुलगा पसंत पडला मला. रादर त्यांनीच पसंत केलं मला. आणि पुढच्या 3 दिवसात माझं लग्न झालेलं होतं. त्यामुळे त्या व्यक्तीची जी काय ओळख पटायची होती ती लग्नानंतर पटली. हर तऱ्हेनं पटली. एनिवेज, थँक्स फॉर द वर्ल्ड्स बेस्ट कॉफी. थँक्यू. अरे बाबा आलेत बहुतेक. भाऊजी, बाबांना भेटायला आलो होतो. अच्छा. कसे आहेत ते? बाबा बरे आहेत, चेकअप साठी गेले. या ना. शुभ्रा कशी आहे? शुभ्रा सुद्धा गेलीये सोबत. बरं, तुमची स्वप्नीलशी ओळख आहे ना? नाईस मीटिंग यू अगेन. बरं, मी नंतर फोन करून बाबांना भेटायला येऊन जातो. ठीक. नीट जा. या, गुड नाईट. बाय. गुड नाईट मॅन. भाऊजी, तुम्ही बसा ना, मी पाणी आणते. हो. हा बोल. तू पोहोचलास सरनाईकांकडे? हो, मी तिकडेच आहे, काही काळजी करू नकोस. स्वप्नील गेला सुद्धा घरी. चल, मी नंतर बोलतो तुझ्याशी. पाणी. थँक्यू. बाबा आता थोड्या वेळापूर्वीच गेले. दुपारी सुद्धा खूप आठवण काढत होते तुमची. तुम्ही बरे आहात ना? हो. आणि बिझनेसचं जे काही टेन्शन होतं ते? वहिनी, अहो सत्यजितने प्रॉब्लेम्सवर सोल्युशन काढलं नाही असं कधी झालंय? आत्ताही त्याचाच फोन होता, तुमच्याबद्दल विचारत होता. मी म्हंटल बहिणी. तुम्ही बसा ना, मी चहा आणते. हे संख्या जी जी संख्या जी. जवळ आहे ना जरा. जवळ आहे ना. मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित दादा होत. हे किती? 1 2 1 2. बरोबर आहे. ही चिकित्सा यासाठी की तुम्ही जी बाई बघितली मुधोळकरच्या घरामध्ये त्या मोतीवाल्या बाईच होत्या. कारण मुधोळकरच्या घरामध्ये शेकडो बायका आहेत हो. त्याच्यामुळे मी तुमचं काही कन्फ्युजन नाही ना त्याच्यामध्ये? मालक, ही असली चूक माझ्या हातनं होणं शक्य नाही. अहो, त्या मोतीवाल्या बाईच होत्या. बाई कोल्हापुरात आलेल्या आहे. घरात काय चिपटून बसले? घरात काय चुंबक लावले त्या घरामध्ये? त्याला शोध घ्या बरं. ताबडतोब शोध घेतो. काय शोध लावताय तुम्ही? तुम्हाला नीट नाट शिंकरता येत नाही बेसिन मध्ये, बाहेरच शिंकरता फरशीवर. आम्हाला साफ करावं लागतं ते. संकेत, तुम्ही नालायकपणाचा कळस आहात. युअर टॉवर ऑफ सिलीनेस, इन अदर वर्ड्स युअर पीक पॉइंट ऑफ इनइफिशियंटनेस. पण मालक, मोतीवाल्या बाई काल आल्या त्यात माझा काय दोष ना? तुमचाच दोष आहे. तुम्ही या जगात आहात ना, हा फार मोठा दोष आहे तुमचा. तुमच्या जागी एखादा होत करून स्वीय सहाय्यक असताना आमच्या घरात 1000 बायका खेळल्या असत्या, आमचा मोठा विरंगुळा झाला असता. पण नाही. अहो माणसं नशीब बदलण्यासाठी घर बदलतात, गाडी बदलतात, बायको बदलतात. मला सांगा, कारणे दाखवा अंतर्गत आम्ही तुम्हाला का बरे बदलू नये? मालक. काय मालक? मला फोन लावा. जी. तिकडे कुठे आहे फोन? इथे खिच्यात नाही ठेवता फोन. टेबलावर ठेवलाय. जा फोन आणा आणि लावा. फोन येणार नाही इकडे. फोन लावावा लागणार आहे. जी. चुम्बक आलं, चुम्बक. माझ्या सामोने आई
मौसम ने ली अंगड़ाई तो किस बात की है लड़ाई भाई तू कल नहीं आई जर तू कल नहीं आई तो दादा होकर को करनी पड़ेगी घाई नहीं आजा आजा दिल निचोड़े रात की मस्ती चुंबक बसवलं काय करा चुंबक पुरात येऊन आम्हाला भेटत नाही